आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी आणि उन्हाळ्यात सगळ्यांची फेवरेट आंबा पोळी. तेही अगदी सोप्या पद्धतीने. ही इतकी टेस्टी लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. आंबा पोळी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो आंबे घेतलेले आहेत. तर हे आंबे पूर्णपणे असे पिकलेलेही नाहीत आणि कच्चेही नाहीत. म्हणजे असे अर्धे कच्चे आंबे घेतले की छान असे ही पोळी आंबट गोड चवीची होते. म्हणजे चटपटीत अशी हे आंबा पोळी लागते. तर सर्वात आधी इथे हे सर्व आंबे पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता याची साल काढून याचं जे पल्प आहे एका बोलमध्ये काढून घेऊयात. इथे हे 1 किलो आंबे आहेत, पण मेजरमेंट कपने बघितलं तर हे पल्प 3.5 कप पल्प आहे. आता हे जे आंब्याचं पल्प आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात. लक्षात ठेवा, यात अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. हा पल्प मिक्सरला लावून एकदम मऊ आणि स्मूथ वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून पोळी एकदम छान एकसारखी बनेल. इथे मी हे आंब्याचे साल काढून याचं पल्प मी मिक्सरवर हे स्मूथ असं याचं पल्प मी ग्राइंड करून घेतलेली आहे. आणि नंतर एका चाळणीमध्ये हे पल्प चाळून घ्यायचं. म्हणजे यातले जे काही रेषे किंवा एखाद्या वेळेस लम्प्स वगैरे राहिले असतील पल्पचे तर ते बाजूला होईल. आता हे जे पल्प आहे ते मी इथे कढईमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे पल्प घट्ट होईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे सतत पळीने हलवत राहायचं आहे, म्हणजे हे तळाशी लागून मिश्रण करपणार नाही. तर याच स्टेजला आपण यामध्ये साखर घालूयात. तर इथे मी 5 टेबलस्पून यामध्ये साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि 1 उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस हे हाय फ्लेमवरती ठेवून हे चांगलं असं ढवळत राहायचं आहे. आणि 1 उकळी आली की गॅसचं फ्लेम हे लोवर ठेवायचं आणि सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे मिश्रण शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. आणि इथे हे 10 ते 15 मिनिटे मी लो फ्लेमवर सतत ढवळत हे मिश्रण चांगलंसं शिजवून घेतलेले आहे. मिश्रण थोडंसं घट्टसर होत आलेलं आहे आणि अगदी हलकंसं हे ट्रान्सपरंटही दिसत आहे. तर हे मिश्रण इथे बनवून झालेलं आहे. तर इथे हे मिश्रण चांगलंसं शिजलं गेलेलं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घातलेली आहे. यामुळे हे आंबा पोळी छान असे चटपटीत लागतात. आंबे जर जास्त असे गोड असतील तर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे आंबा पोळी ही छान असे आंबट गोड होतात. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये वेलची पावडरही घालू शकता. काळं मीठ आणि लिंबाचा रस घातलं की 1-2 मिनिटे मिश्रण परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. आणि मिश्रणला अगदी ट्रान्सपरंट असं हे मिश्रण दिसू लागलं की समजायचं की हे मिश्रण तयार आहे. आता इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेले आहे आणि याला थोडंसं तूप किंवा तेलने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी सुकल्यावर सहज निघेल. हे गरम मिश्रण ताटात ओतून एकदम पातळ आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. आणि एकदम जाडसरही आपल्याला हे मिश्रण नाही टाकायचं, नाहीतर हे मिश्रण सुकण्यासाठी खूप दिवस लागतात. दुसऱ्या परातीला हे आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊयात. इथे हे दुसऱ्या परातीमध्येही हे मिश्रण मी टाकून याला असं हे अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि इथे हे मी दोन्ही परातीमध्ये हे मिश्रण काढून चांगलं असं स्प्रेड करून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपण उन्हामध्ये 2 दिवस चांगलं असं सुकवून घ्यायचं आहे. आणि यावर एखादं कापड अशा प्रकारे झाकून ठेवायचं, म्हणजे यावर काही घाण वगैरे पडणार नाही. आणि इथे हे मी झाकण्यासाठी सुती आणि हलकं कापड वापरलेलं आहे, म्हणजे हे पापड चांगलं असं वाळलं जातं. तर इथे हे आंबा पोळी 2 दिवस मी चांगलं असं सुकवून घेतलेली आहे. आता याच्या कडा आपण चाकूने सोडवून घेऊयात. आणि ताटाला तेल किंवा तूप लावल्यामुळे अगदी सहजरित्या हे पोळी निघलेली आहे. आणि अगदी तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ट्रान्सपरंट ही पोळी झालेली आहे. आता काय करूयात, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा प्रकारे याचे लांब लांब असे याचे काप करून घेत आहे. आणि नंतर याचा आपण रोल बनवून घेऊयात.
जर आंबा पोळी वर्षभर टिकवायची असेल तर ती कडकडीत उन्हातच 2 दिवस सुकवा. फॅनखाली सुकवलेली पोळी 1-2 महिने छान राहते, पण जास्त दिवस साठवली तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. उन्हात सुकवताना वरून पातळ सुती कापड झाकायचा, म्हणजे जेणेकरून यावर धूळ किंवा घाण बसणार नाही. तर याचे काप करून मी हे अशा प्रकारे रोल करून घेतलेले आहे आणि हे आंबा पोळी दिसायलाही एकदम छान दिसत आहे. तर अशा प्रकारे इथे अगदी सोप्या पद्धतीने आंबट गोड चवीची आणि चटपटीत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी आंबा पोळी बनवून झालेली आहे. तुम्हाला ही पारंपरिक आंबा पोळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.